विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबरची युती तोडून भाजपने स्वबळावर लढण्याची मागणी भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी केली होती आणि यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना 288 जागांची तयारी करण्याचे आदेश दिलेत, तर दिवाकर रावते यांनी मात्र जागा वाढवून घेण्यासाठी हे भाजपचं दबाव तंत्र असल्याचा आरोपही केलाय। तसंच मोदींच्या विजयाची हवा डोक्यात घालून घेऊ नका असा इशाराही त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिलाय। दिवाकर रावते यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिलाय। दरम्यान मधू चव्हाण यांनी जे वक्तव्य केलेले आहे या वक्तव्यानंतर टीका टिप्पणी केली जाते आपण बघतोय आणि दबाव तंत्राचा हा वापर आहे अशी प्रतिक्रिया रावतेंनी दिली आहे। दरम्यान याच संदर्भात शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। शिवसेनेशी युती तोडा असा राज्यव्यापी भाजप परिषदेमध्ये देण्यात आला। भाजप नेत्यांनी याला आवाज दिला आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते सर आमच्याबरोबर। सर, काय पहिली प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रामध्ये युती कायम राहील। शिवसेना भाजप ही गेल्या 30 वर्षाची युती आहे। ही युती आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी साकारली आणि जे काय ठरवले ते त्यावेळेला ठरवण्यात आले। युतीच्या बोलणी प्रमोद महाजन असताना सुद्धा आदरणीय वाजपेयी आणि अडवाणी यांच्याशी मोठ्या शिवसेना प्रमुखांची चर्चा होत असे आणि आजही या युतीच्या संदर्भामधली चर्चाही आदरणीय उद्धवजी हे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग आणि मोदी यांच्याशी करत असतात। त्यामुळे स्थानिक पातळीवर जे काय घडते ते एवढं महत्त्वाचं आहे असं वाटत नाही। सर, 3 पायाची शर्यत आहे, आता बस झाली, भाजपचं बोनसाय होतंय अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। त्यामुळे भाजप आता एकला चलो रे पद्धतीने 288 जागा लढवाव्यात अशा पद्धतीची मागणी आहे आणि असा प्रस्ताव ठेवला गेला। यावर शिवसेना काय विचार करते? या प्रस्तावाला कोणी मान्यता दिलेली नाही, कारण त्याच्यानंतर ह्या सगळ्या बालिशपणाला एका बाजूला ठेवत प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं की अशा गोष्टी काय करता येत नाही, युती वगैरे काय तोडता येत नाही, त्यामुळे तुमच्या भावनांची आम्ही नोंद घेतली असं सांगून त्यांना वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि म्हणून त्यांच्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षांनी सांगून टाकलेलं आहे की मोदीच्या विजयाचं डोक्यामध्ये भूत जाऊन देऊ नका, जमिनीवर राहून काम करा। आणि एक गोष्ट नक्की आहे की 33 जिल्ह्यामध्ये यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत। ही आपली सगळे दबाव जो काय निर्माण करतायत जागा वाटपाच्या संदर्भातला त्याबाबतीत एक नक्की आहे। आदरणीय उद्धवजी आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर केलं आहे की युती राहणार। 171 आणि 117चा हा जो आमचा ठरलेला जो आहे तो त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आणि भविष्यामध्ये आम्हाला आमचं ध्येय हे युती टिकवायचं की नाही, कोणी लढायचं का नाही, पाय बांधून धावायचं की नाही हा नसून आम्ही एकत्रपणाने सतराने सातत्याने जातीयवादी म्हणून हिणवून या जनतेचा जो घोर अपमान केलेला आहे या काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करण्याकरता आम्ही लढणार आहोत। कॅमेरामन संदीप रणबीसीसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार आहोत असं स्पष्टीकरण दिलंय। प्रदेश कार्यकारिणीत मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, भारतीय जनता पार्टी संपूर्ण 288 जागांवर तयारी करेल, बूथची रचना करेल, कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण करेल, मंत्र्यांचे दौरे करेल, पण याचा अर्थ भाजप 288 जागा लढेल असा होत नाही। भारतीय जनता पक्ष ही जी तयारी करतोय, ज्या जागा आम्ही लढू तिथे ही तयारी आमच्या कामी येईल आणि ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष लढतील त्या ठिकाणी त्यांच्या कामी ती तयारी येईल। शेवटी मित्र पक्षासहित आम्ही ज्यावेळेस निवडणूक लढू आणि निवडून येऊ तेव्हाच आमचं सरकार बनणार आहे आणि म्हणून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संदेश दिलाय, आपल्याला तर निवडून यायचंच आहे पण आपल्या मित्र पक्षांना देखील आपल्याला मदत करायची आहे, त्यामुळे यात कन्फ्युजन कुठलंच नाही।